शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. भूमीला कॅफेमध्ये बघून अभिजित, रागिनी आणि सोनल खूप घाबरतात आणि लपून बसतात. अभिजित म्हणत असतो की ही भूमी इथे कशासाठी आली असेल. त्यावर सोनल सांगते की कदाचित ती माझा पत्ता शोधत इथे आली असेल. त्यावर रागिनी तिला विचारते की म्हणजे तू इथे राहतेस का. त्यावर सोनल म्हणते की नाही, पण मी माझ्या आधीच्या बॉयफ्रेंडसोबत याच एरियामध्ये राहत होते आणि त्या दिवशी मी त्या सबनीस मॅडमला हाच पत्ता दिला होता, त्यामुळे कदाचित ती मला शोधत इथे आली असेल. त्यावर रागिनी म्हणते म्हणजे ही भूमी त्या सबनीस मॅडमकडून सगळी माहिती काढून घेते तर, आणि मग त्यानंतर तिथे थांबणं किती धोक्याचं आहे हे त्या तिघांच्याही लक्षात येतं आणि भूमीचं लक्ष नाही हे बघून ते तिघेजण पटकन कॅफेमधून बाहेर पडतात. त्यानंतर भूमीसुद्धा कॅफेमधून बाहेर येते आणि त्यावेळी तिला समोर सोनल सारखीच एक मुलगी दिसते. ती सोनल आहे की नाही याची भूमी खात्री करून घेत असते आणि ती मुलगी सोनलच आहे हे कळल्यानंतर भूमी लगेच तिचा पाठलाग सुरू करते. मात्र थोड्या अंतरावर गेल्यावर सोनलच्या लक्षात येतं की कोणीतरी आपला पाठलाग करत आहे. त्यामुळे ती पाठीमागे वळून बघते, मात्र भूमी एका रिक्षाच्या मागे लपून बसलेली असते. त्यामुळे सोनलला ती दिसत नाही आणि मग ती पुढे जाण्यासाठी निघते. मात्र त्याच वेळी भूमीचा धक्का तिथे असणाऱ्या एका माणसाला लागतो आणि त्याच्या हातातील फळांची पिशवी खाली पडते. त्यामुळे भूमी त्याची माफी मागते आणि खाली पडलेली फळे त्याला उचलून देते. मात्र हे करत असताना सोनल तिला बघते आणि भूमी आपला पाठलाग करत आहे हे कळल्यानंतर ती खूप घाबरते आणि पटकन तेथून पळून जाते. आणि जेव्हा भूमी समोर बघते तेव्हा तिला सोनल कुठेही दिसत नाही, त्यामुळे ती काळजीत पडते. मात्र त्याच वेळी तिला त्या रस्त्यावर गंगाधर काका दिसतात. भूमीला बघून ते खूपच खुश होतात आणि तिला विचारतात की तू आमच्या एरियामध्ये काय करते. त्यावर भूमी म्हणते की काका, माझं एक काम होतं, मी इथे एका मुलीचा शोध घेत आहे, तिचा पाठलाग करतच मी इथपर्यंत आले. त्यावर ते काका विचारतात की भूमी, नक्की काय झालं आहे, तू त्या मुलीचा पाठलाग का करत होती. त्यावर भूमी म्हणते की काका, हे प्रकरण खूप मोठं आहे, मी तुम्हाला नंतर कधीतरी सांगेल, आणि ती तेथून जाण्यासाठी निघते. मात्र ते काका तिला थांबवत म्हणतात की नक्की काय झालं आहे मला सांग, कदाचित मी तुझी काहीतरी मदत करू शकेल, कारण गेली अनेक वर्ष मी याच एरियामध्ये राहत आहे. आणि त्यामुळे भूमी त्यांना लगेच सोनलचा फोटो दाखवते. तो फोटो बघून काका म्हणतात की या मुलीला मी 1-2दा या एरियामध्ये बघितलं आहे, पण ती नक्की कुठे राहते हे मला माहीत नाही. आणि त्यानंतर ते भूमीला सांगतात की हा फोटो तू मला पाठवून ठेव, मी थोडी चौकशी करून तुला सांगतो. आणि ते ऐकून भूमी खुश होते आणि ती लगेच गंगाधर काकांना तो फोटो पाठवते आणि मग घरी जाण्यासाठी निघते. त्यानंतर रात्री आकाश दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाण्याची तयारी करत असतो. त्याचवेळी भूमी तिथे येते. आकाश तिला विचारतो की सायकल राणी, आपण उद्या ऑफिसला जाणार आहोत ना. मात्र त्याच्या या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं हे भूमीला कळत नाही. ती आकाश जवळ जाते आणि त्याला म्हणते की आकाश, इतकं सगळं काही घडलं, मात्र तू खचून गेला नाही, सगळं काही पॉझिटिव्हली हँडल करत आहे, हे बघून मला तुझा खरंच खूप अभिमान वाटत आहे. आणि ते ऐकून आकाशही खुश होतो. त्यानंतर तो भूमीला म्हणतो की मी उद्या ऑफिसमध्ये जाऊन त्या सोनलची पुन्हा एकदा माफी मागणार आहे. त्या दिवशी मी तुला सॉरी म्हणत होतो, मात्र तिने माझं बोलणं ऐकून घेतलंच नाही. आणि त्यावर भूमी त्याला सांगते की आकाश, तू तिची माफी मागायची नाही. त्यावर आकाश म्हणतो, पण सायकल राणी, तिला तर असं वाटत आहे ना की मी तिला बाऊ केलाय, मग तिचा गैरसमज दूर करायला हवा. त्यावर भूमी म्हणते की त्या दिवशी आपण तिला शांतपणे समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने ऐकलं का नाही. तिला त्या दिवशी फक्त भांडायचं होतं, त्यामुळे आता आपण तिला सॉरी म्हणायचं नाही. ती रॉंग आहे आणि तू राईट, आणि राईट माणसाने कधीच सॉरी म्हणू नये. त्यावर आकाश म्हणतो, मग जर ती रॉंग आहे तर ती मला सॉरी म्हणेल का. त्यावर भूमी म्हणते, हो नक्की म्हणेल. आणि ते ऐकून आकाश खुश होतो आणि त्यानंतर भूमी आकाशला सगळं आवरून ठेवायला सांगते, कारण तिला गंगाधर काकांचा कॉल आलेला असतो. गंगाधर काका तिला सोनलचा पत्ता सांगतात आणि त्यामुळे भूमी खुश होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी भूमी, मनू आणि आजी देवीची आरती करतात. त्यानंतर भूमी आजीला म्हणते की मी एका महत्त्वाच्या कामासाठी चालले आहे आणि त्या कामात यश मिळावं असा तुम्ही मला आशीर्वाद द्या. त्यावर आजी म्हणते की माझा आकाश निर्दोष आहे, पण हे सिद्ध करण्याची मोठी जबाबदारी तुझ्यावर आहे. तुझं मन निर्मळ आहे आणि हे तू शुद्ध आहे,
त्यामुळे देवी तुझ्या पाठीशी आहे, तू काही काळजी करू नको. आणि मग भूमी आजीच्या पाया पडते तर आजी तिला भरभरून आशीर्वाद देते. तर मनू भूमीला म्हणत असते की ताई, आजपर्यंत तू एखादी गोष्ट ठरवली आहे आणि ती झाली नाही असं कधीच झालं नाही, त्यामुळे या कामातही तुला नक्की यश मिळेल. आणि मग त्यानंतर भूमी त्या दोघींचा निरोप घेऊन घरातून बाहेर पडते. त्यानंतर मनू आजीला नाश्ता वाढत असते. त्याचवेळी अभिजित आणि रागिनी त्या ठिकाणी येतात. तर आजी मनूला म्हणत असते की सगळेजण आल्यानंतरच आपण नाश्ता करूया. त्यावर मनू तिला सांगते की आजी, ताई तर आत्ताच घराबाहेर पडली, बाबा आणि अथर्वसुद्धा घरात नाही आहेत. आणि ते ऐकून रागिनी लगेच मनूला विचारते की भूमी कुठे गेली. त्यावर मनू तिला सांगते की ती सोनलच्या घरी गेली आहे. आणि ते ऐकून अभिजित आणि रागिनीच्या पायाखालची जमीनच सरकते. रागिनी विचारते, पण सोनलचा पत्ता तिला कुठून सापडला, कोणी दिला. त्यावर मनू सांगते की याबद्दल मला काही माहिती नाही. तर आजी रागिनीला सांगते की भूमीने देवीची मनोभावे पूजा केली आणि मग ती घरातून बाहेर पडली, त्यामुळे आज तिला यश नक्की मिळणार आणि त्या खोटारड्या सोनलला शिक्षा होणार. आणि ते ऐकून अभिजित आणि रागिनी खूप घाबरतात. त्यानंतर आजी त्या दोघांना नाश्ता करायला सांगते. मात्र रागिनी म्हणते की थांब बाई, मला एक महत्त्वाचा मेल करायचा आहे. आणि मग ती पटकन तिच्या रूममध्ये निघून जाते. तर दुसरीकडे ती सोनल रात्रभर पार्टी करून झोपलेली असते. तिच्या घरामध्ये खूप पसारा असतो आणि त्याचवेळी भूमी तिथे येते. ती बराच वेळ घराची बेल वाजवत असते, मात्र सोनल काही दरवाजा उघडत नाही. आणि त्यानंतर भूमीच्या लक्षात येतं की हा दरवाजा तर उघडाच आहे, त्यामुळे ती आतमध्ये जाते. तर सोनल साधी कपडे घालूनच बेडवर बसलेली असते आणि भूमीला बघून ती घाबरल्याचं नाटक करते. कारण रागिनी तिच्या रूममध्ये जाऊन लगेच सोनलला कॉल करते. तर सोनल तिला काय झालं ते विचारत असते. त्यावर रागिनी तिला सांगते की झोपेतून जागी हो, कारण ती भूमी तुझ्या घरी येणार आहे. त्यामुळे सोनल खूप घाबरते आणि तोपर्यंत भूमी तिच्या घरी पोहोचते सुद्धा. त्यामुळे सोनल पटकन तिच्या घरामध्ये असणारा पसारा आवरून ठेवते, झाडून काढते आणि मग साधी कपडे घालून तयार होते. आणि त्यानंतर ती मुद्दाम दरवाजासुद्धा उघडते आणि मग बेडवर जाऊन बसते. आणि मग भूमी आतमध्ये येते. तर सोनल नाटक करतच तिला विचारत असते की मॅडम, तुम्ही इथे का आलाय? मी तुमच्यासमोर हात जोडते, प्लीज मला एकटीला सोडा आणि इथून निघून जा, मला कोणासोबतही बोलण्याची इच्छा नाही आहे. मात्र भूमी तिला म्हणते की जर तुझी ही ॲक्टिंग करून झाली असेल तर माझं म्हणणं एकदा ऐकून घे. त्यावर सोनल अजून नाटक करत म्हणते की मॅडम, तुम्हाला हे सगळं नाटक वाटतंय का? हे नाटक करून मला काय मिळणार आहे? त्यावर भूमी म्हणते की जे काही मिळणार आहे ते तुलाच मिळणार आहे, त्यामुळे माझ्यासमोर तर तुझी ही नाटकं करू नको. तू हे सगळं का करते ते गपगुमान माझ्यासमोर कबूल कर. मात्र ती सोनल भूमीसमोर काहीच कबूल करायला तयार नसते. ती नाटक करत म्हणते की मॅडम, मला माहिती आहे मी तुमची ऑफर नाकारली, त्यामुळे आता मी खोटं बोलते असा तुम्ही आरोप करताय ना. आणि त्या दिवशी तर तुम्ही मला समजवण्यासाठी आला होता, मग आज अचानक मी खोटं बोलते असा आरोप का करताय? त्यावर भूमी म्हणते की मी तुझी समजूत काढण्यासाठी आले होते, याचा अर्थ असा नाही की माझी बाजू पडती आहे, पण मला असं वाटलं होतं की तुझा गैरसमज झाला आहे म्हणून मी तुझ्यासोबत बोलण्यासाठी आले. मात्र जेव्हा तू आकाशच्या विरोधात पहिलं वाक्य बोलली तेव्हाच मला समजलं की तू खोटं बोलत आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव की तुला या चुकीची शिक्षा लवकरच मिळेल. तुझं सत्य जगासमोर उघडकीस केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. आणि मग ती तेथून निघून जाते. तर ती सोनल हसतच म्हणत असते की भूमी, आता मी काय करते हे तू बघ. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सोनलने तिचं आणि भूमीचं सगळं बोलणं रेकॉर्ड केलेलं असतं आणि मग ती पोलिसांकडे कंप्लेंट करते की भूमी मॅडम मला धमकवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यामुळे पोलीस भूमीला अटक करून घेऊन जातात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.